चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा आज 25 जानेवारी अत्यंत महत्त्वाचा आणि या नवीन वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की आजचा जो दिवस आहे तो विशेष आहे, कारण आज या नवीन वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्याचबरोबर शाकंभरी पौर्णिमा आहे। पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो विशेष महत्त्वाचा आहे। बघा आज आपल्याला माता लक्ष्मीची, भगवान श्री विष्णूंची आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंची सेवा करायची आहे। खरं तर आज कुठल्या सेवा करायच्या, कुठले उपाय करायचे हे सगळं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या सर्वात दुर्मिळ आणि अत्यंत शुभ योगाचा एक विशेष उपाय सांगणार आहे। आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला मुठभर धने आणि गुळाचा खडा या एका दिशेला किंवा या एका ठिकाणी ठेवायचा आहे। ज्या दिशेला ठेवल्याने तुमच्या आयुष्यात असलेले जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल, तुमच्या घरात असलेली जी गरिबी आहे ते कुठेतरी नष्ट होईल, घरामध्ये कुठल्याही वाईट शक्तींचा वास असेल, कुठली वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल त्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल आणि तुमच्या घरामध्ये बरकत येईल। घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील, घरामध्ये चहूबाजूनी पैसा खेळता राहील। हा एक उपाय केल्याने माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये प्रसन्न होईल आणि प्रसन्न झालेली किंवा प्राप्त झालेली जी लक्ष्मी आहे ती तुमच्या घरामध्ये स्थिर होईल। बघा आजचा दिवस हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आणि भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा होता। खरं तर ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती नेहमी स्थिर असते। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते, लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंच्याही सेवा करा, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षितही होईल आणि आलेली लक्ष्मी जी आहे ती स्थिरही होईल। बघा आता काय उपाय आहे, कुठल्या दिशेला आपल्याला धने ठेवायचे आहेत हे सगळं काही पुढे तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा सायंकाळी म्हणजे सायंकाळी 6-6:30च्या नंतर रात्री 12च्या आत तुम्ही कधीही ही सेवा करू शकतात। आता थोडासा उशीरच झालेला आहे व्हिडिओसाठी, तुम्ही 9:30, 10:30, 11:30, 12च्या आत, फक्त 12च्या आत तुम्ही कधीही ही सेवा करू शकतात। यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे। त्यासोबत आपल्याला देवघराच्या बाजूला एक अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे, एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। आता तुम्ही सांगाल की ताई आम्ही सकाळपासून दिवा लावलेला आहे, तोच प्रज्वलित आहे, तोच असला तरीही चालेल, वेगळा लावण्याची काही गरज नाही। समजा दिवा विझलाच असेल तर नवीन दिवा तुम्हाला लावायचा आहे। बघा तुम्हाला नेहमी सांगत असते की पौर्णिमा असेल, गुरुवार असेल, या दिवशी तरी कमीत कमी तुपाचा दिवा लावा। आयुष्यामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही, आर्थिक भरभराट जी आहे ती सतत तुमची होत राहील, आर्थिक वृद्धी होईल, माता लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे प्रसन्न राहील। आर्थिक वृद्धी होण्यासाठी तुपाचा दिवा हा विशेष महत्त्वाचा असतो। इतर दिवशी नाही जमलं तरी गुरुवारी आणि विशेष तिथीला आवर्जून लावा। आता आज गुरुपुष्यामृत योग आणि त्यामध्ये पौर्णिमा दोनही माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारे दिवस, त्यामुळे आजच्या दिवशी तरी कमीत कमी तुपाचा दिवा हा आजच्या दिवशी तरी तुपाचा दिवा जो आहे तो आपल्याला लावायचाच होता। आता ज्यांच्याकडे असेल त्यांनी नक्कीच लावलं असेल, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तेल घातलं असेल अर्थातच चालेल, तेल घातलं तरीही चालेल। आपलं मन जे आहे ते शुद्ध असणं आणि आपले जे कर्म आहे ते चांगले असणं जास्त महत्त्वाचं, हे तुम्हाला मी नेहमीच सांगत असते। ठीक आहे, जे तूप किंवा तेल असेल त्याच्यामध्ये फक्त चिमूटभर हळद घालायची आहे आणि 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत। हे सर्व झालं की त्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये असलेली जी कुठली प्लेट वाटी असेल ती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये एक मुठभर धने घालायचे आहेत आणि त्यासोबत एक गुळाचा खडा घ्यायचा आहे। 5 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं, 1 रुपयाचं एक कोरं करकरीत असणारं चांगलं एक नाणं घ्यायचं आहे। ठीक आहे, आता एक आसन टाकून तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे। त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा जो फोटो असेल, टाक असेल, श्रीयंत्र असेल, प्रतिमा असेल, जे काही असेल त्याच्यासमोर सगळ्यात अगोदर तुम्हाला ते 2 रुपयाचं, 1 रुपयाचं, 5 रुपयाचं जे नाणं घेतलेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। जास्तही मोठा गुळाचा खडा घेऊ नका, अगदी इतका असेल तरी चालेल, फक्त तो गुळाचा खडा त्या नाण्यावरती ठेवून द्यायचा आहे।
त्यानंतर आपण जे धणे घेतलेले आहेत ते धणे हाताच्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि ते हाताच्या मुठीत घेऊन माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती धणे सोडायचे. सोडत असताना तुम्हाला कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, पौर्णिमेच्या दिवशी कनकधारे स्तोत्राचं विशेष महत्त्व आहे. असंख्य लोक याचं व्रतही करतात. ठीक आहे. तर आता समजा तुम्हाला येतच नसेल की ताई आम्हाला पाठ नाहीये किंवा आम्हाला येत नाहीये, तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघून म्हटलं तरीही चालेल किंवा गुगलवरती सर्च केलं तरीही चालेल. फक्त मोबाईलवरती ऐकलं, श्रवण केलं तरीही चालेल. हे धणे तुम्हाला सोडायचे आणि कनकधारा स्तोत्र ऐकायचंय किंवा म्हणायचंय. हे करून झालं की त्यानंतर त्या धन्यांवरती, म्हणजे जे धने माता लक्ष्मीच्या वरती प्रतिमेवरती तुम्ही सोडलेले आहेत त्या धन्यांवरती आणि जे गुळाचा खडा, जे नाणं ठेवलेले याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे. जो लावलेला दिवा आहे तो दिवा ओवाळायचा आहे. अगरबत्ती ओवाळायची आहे. एका वाटीमध्ये छोटंसं पट्टी मातीची घेतली तरीही चालेल, वाटी घेतली तरीही चालेल. त्याच्यामध्ये 2-4 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करून माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. आरती अगदी छोटीशी म्हटली तरी चालेल, जी कुठली आरती येत असेल ती म्हणा. तुम्हाला जर माता लक्ष्मीची कुठली आरती येत नसेल, तुम्ही महालक्ष्मी अष्टकं म्हणताय तरी चालेल. नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते. आजच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकमाचं महत्त्व जे आहे ते देखील खूप जास्त आहे, खूप मोठं आहे. त्यामुळे तुम्ही महालक्ष्मी अष्टकम किंवा आरती फक्त कापूर ओवाळत तुम्हाला म्हणायचं आहे. हे सगळं काही करून झालं की त्यानंतर ते जे धने तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले आहेत त्याच्यातले थोडेसे धने उचलायचे आहेत आणि घरातील जो कर्ता व्यक्ती असेल, कर्ता पुरुष असेल, स्त्री असेल, दोघेही असतील तर त्यांच्यावरनं हे जे धने आहेत ते तुम्हाला ओवाळायचे आहेत. ठीक आहे. हे जे धने घेतलेले आहेत उजव्या हातामध्ये घ्या आणि त्यांच्यावरनं हे धने तुम्हाला 7 वेळा ओवाळायचे आहेत. तुम्ही तेवढेच धने घेऊन, म्हणजे प्रत्येक वेळी वेगळे धने घेण्याची काही गरज नाही. घरामध्ये 2-3 व्यक्ती जर कमावते असेल तर ते एकाच हातामध्ये धने घ्या आणि ते सगळ्या व्यक्तीवरून तुम्ही ओवाळले तरीही चालेल. सगळ्यांवरून ओवाळू शकता. स्वतःवरून जर तुम्ही कमावते असेल तर तुम्ही तुमच्यावरूनही ओवाळा. त्यानंतर घराच्या बाहेर निघायचं आणि घराच्या समोर उभं राहून ईशान्य दिशा, पूर्व दिशा जी असेल त्या दिशेला हे धने फेकून द्यायचे. ठीक आहे. यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे. दिवा जो आहे तो रात्रभर पेटताच ठेवायचा आहे, विजू द्यायचा नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे जेव्हा उद्याच्या दिवशी तुम्ही सकाळी उठाल, बघा मला वाटते की 7:15 वाजता आपला गुरुपुष्यामृत योग जो आहे तो समाप्त होत आहे. तो योग समाप्त होण्याच्या अगोदर 5-5:30च्या दरम्यान तुम्हाला स्वच्छ स्नान वगैरे करून सगळं आटपायचं आहे. त्यानंतर जे आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती धने अर्पण केलेले आहेत, 5 रुपयाचं जे नाणं ठेवलेलं आहे, हे धने आणि ते नाणं जे आहे ते एका कापडामध्ये गुंडाळायचं आहे. लाल किंवा पिवळ्या रंगाच्या फडक्यामध्ये ठेवायचे. त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची जी छोटीशी पोटली तयार होईल ही पोटली मुख्य दरवाजाला टांगायची आहे. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ही पोटली लटकवायची आहे आणि जो गुळाचा खडा आहे तो कुठल्याही गोमातेला, गाईला तुम्हाला खाऊ घालायचा आहे. शक्य झालं तर उद्याच खाऊ घाला, 2-4 दिवसात खाऊ घातला तरी चालेल, पण तो गुळाचा खडा गाईलाच खाऊ घालायचा आहे. बघा, आताच मला सांगते धणे म्हणजे काय, ज्याला आपण लक्ष्मी स्वरूप समजतो. आजच्या दिवशी धन्यांचं महत्त्व हे विशेष आहे. जसं आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळेस धन्यांची पूजा करतो, माता लक्ष्मीच्या असंख्य सेवांमध्ये धन्याचा पण उपाय करत असतो. आजच्या दिवशीही जेव्हा तुम्ही हे धने अभिमंत्रित कराल, घरातील कर्त्या पुरुषावरून तुम्ही जेव्हा ते ओवाळाल तेव्हा त्याच्या प्रत्येक कामाला नशिबाची साथ लाभेल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. जेव्हा हे धने त्या व्यक्तीवरून तुम्ही ओवाळाल तेव्हा त्याच्यावरती असलेली इडापिडा, संकट, विघ्न, कलह, जे काही त्याच्यामध्ये असलेली वाईट शक्ती असेल ती त्या धनांमध्ये खेचली जाईल. आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर ईशान्य दिशेला ते फेकून द्याल तेव्हा लक्षात घ्या त्याच्यामधील सगळी बाधा, वाईट शक्ती समाप्त होईल आणि त्याची भरभरून प्रगती होईल. त्याच्या मार्गांमध्ये येत असलेले सगळे अडथळे दूर होतील आणि तो जे कष्ट आणि मेहनत करत आहे त्या प्रत्येक मेहनत आणि कष्टाला नशिबाची साथ मिळत जाईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल, ज्यामुळे त्याची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे अभिमंत्रित केलेले धने आणि ते गुळाचा खडा, बघा गुळ म्हणजे काय, प्रत्येक पूजेमध्ये माता लक्ष्मीची कुठलीच सेवा ही गुळाशिवाय पूर्ण होत नाही. जर कुठल्याही माता लक्ष्मीच्या सेवेचं सफलता मिळवायची असेल, त्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर गुळाचा खडा, बघा गुळ, खोबरं, गुळ, शेंगदाणे आपण माता लक्ष्मीच्या सेवेत आवर्जून ठेवतो, कारण गुळाशिवाय तिची कुठलीच सेवा ही पूर्ण होत नाही. आणि जेव्हा गुळाचा नैवेद्य आपण ठेवतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्येही तो गोडवा येतो, आयुष्य जे आहे ते देखील आपलं गोड बनते. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ते धने अभिमंत्रित केलेले धने आणि ते नाणं जेव्हा तुम्ही घराच्या मेन दरवाजाला टांगाल तेव्हा कुठलीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेशही करणार नाही, स्पर्शही करणार नाही. जोपर्यंत ती पोटली तुमच्या घराला असेल तोपर्यंत माता लक्ष्मी सदैव तुमच्या घराकडे आकर्षित राहील, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न राहील. जेव्हा तुम्ही
तो गुळाचा खडा गोमातेला, अभिमंत्रित केलेला गुळाचा खडा गोमातेला खाऊ घालाल. बघा, गोमातेत म्हणजे गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि जेव्हा तुम्ही तो अभिमंत्रित केलेला गुळाचा खडा गायीला खाऊ घालाल तेव्हा त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, तुमच्या आयुष्यातील संकटे नष्ट होतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल. साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या आजच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.